आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। उन्हाळा म्हटलं की आंबा आणि आंबा म्हटलं की मामाचं गाव। खरं तर गेली अनेक वर्षांपासून आंबा हा प्रत्येकाचा आवडीचा विषय, म्हणूनच आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो। दरवर्षी उन्हाळा आला की आपल्याला आंब्याची आठवण होते आणि आढीकडे आपण नजर लागतात, परंतु यावर्षी तीव्र उन्हाळा आणि एकूणच बदलतं वातावरण यामुळं आंब्याची शेती संकटात सापडलेली आहे। खरं तर जेव्हा शेतकरी त्या आंब्याकडे आस लावून बसलेला असतो, त्याची निगा राखतो, त्याची पाठराखण करतो, त्याचं आरोग्य सांभाळतो, मात्र आंबा हातात येताना त्यांची संख्या घटते आणि आजारी या अर्थानं आंबा येतो। त्या अनुषंगानं खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये बेलवंडी कोठारी येथील श्रीमती संगीता लक्ष्मण हराळ आणि त्यांची मुलगी रुपाली लक्ष्मण हराळ या शेतामध्ये कष्ट करतात। रुपाली ही बीकॉमचं शिक्षण घेऊन बँकिंगची परीक्षा सध्या देत आहे। खूप मोठी आंब्याची फळबाग आहेत, परंतु आज हा शेतकरी राजा संकटात सापडलेला आपल्याला दिसतो आहे। खरं तर आपल्यावर ताई आहे, आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया। ताई, काय सांगाल? खरं तर ही अनेक वर्षापासून आपण शेती करता आहात, परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी आंब्याला काय सांगाल? यावर्षी आंब्याला सुरुवातीला मुहूर्त खूप आला, परंतु त्याचं फळांमध्ये रूपांतर होण्याआधीच ना मध्ये पाऊस पडला आणि त्याच्यामुळे त्या पावसांमध्ये ऍसिडचं प्रमाण होतं, त्यामुळे ते फळधारणा झालीच नाही आणि गळाला। आणि त्यामुळे प्रत्येक जरी 3000 कैऱ्यातून आपल्याला जरी 2 पकडायच्या असल्या तरी साधारण ना त्या झाडाला 1-2 किलोच माल राहिला असं। आपल्या गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी फळाची संख्या कशी राहील? गेल्या वर्षी त्या मानाने मोहर हा कमी आला होता, पण फळधारणा ही चांगल्या पद्धतीने झाली होती, पण ह्या वर्षी मोहर जास्त येऊनही फळधारणा कमी आहे। मावशी, तुम्ही काय सांगाल? खरं तर तुम्ही अगदी पोटच्या मुलासारखं या आंब्याच्या आपण करताय, आणि मग यावर्षी जे आंब्याचं फळ आहे ते कसं आहे, काय सांगाल? ते आमची अपेक्षा म्हणजे आता नाही का आंब्याला चांगलं फळ यावं अशी नाही का, पण आता हे वातावरण असं खराब आहे नाही का, भाव चांगला यावा, सरकारने आमच्याकडे काहीतरी लक्ष द्यावा, काही नुकसान भरपाई काही अशी नाही का, पाऊस वगैरे काही ऊन वारा याला आता पाऊस नाही झाला आपल्याकडे, पण वातावरणाने हे झालं ना असं म्हणजे गळ झाली भरपूर अशी। तुम्हाला काय वाटतं यावर्षी एकूणच गत काही वर्षांपासून यावर्षी आपलं उत्पन्न किती होऊ शकतं? उत्पन्नाचं काय आता 4-5 लाख रुपयापर्यंत होऊ शकतं असं नाही का। आणि जर फळधारणा जशी आता लागली होती तशी झाली असती तर उत्पन्न वाढलं असतं? हा, 15-20 लाख रुपये झाले असते, 15 लाख तर नक्की झाले असते। खर तर काय आपण पाहतात शेतकऱ्यांच्या देशामध्ये आहे, परंतु शिकती आहे, स्वतःच जीवन ती स्वतः घडवते आहे। तू नेमकं काय करतेस सांगते? मी माझं एमकॉम कंप्लीट झालंय आणि आता मी बँकिंगचा अभ्यास इथून ऑनलाईन करते। लेखीबद्दल काय सांगाल? खरं तर तुम्हाला जो आधार पाहिजे होता तो आधार राहिला नाही, आता लेख तुमची आधार बनली, काय सांगाल? लेख माझी लय गुणाची आहे नाही का, तिच्यासारखं म्हणजे ती इतकी हिमतीने काम करते ना, स्वतः सगळं बाग हँडल करते पूर्ण आखा, औषध वगैरे सगळं मारिती, म्हणजे असं मुलाच्या बी तोंडात मारून इतका म्हणजे हे करते ती तिच्या म्हणजे शब्द सकट नाही माझ्यासाठी मला बोलायला नाही का, तेवढं कष्ट करते ती मरणाचं। खर तर ही शेतकऱ्यांसाठी थोडीशी काळजी करणारी आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे। खरं तर त्याच्यात ताई आहे, त्यांना आधार नाहीये, त्यांचे पती वारलेले आहेत, त्या मुलीचे वडील वारलेले आहेत, हे दोघेही जण दिवस रात्र या आंब्याच्या शेतीत झटतात आणि जेव्हा फळ हाताशी यायला लागतं तेव्हा मात्र हे जे वातावरण आहे ते निसर्ग आहे हा कशा पद्धतीनं त्यांच्या दुःखावर हुंकार मारण्याचं काम करतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये। खरंच यावर्षी हा रसाळ आंबा योग्य दरामध्ये आपल्याला खायला मिळणार का, की याही वर्षी शेतकऱ्यांना पुन्हा या निसर्गाच्या कोपाला सामोरं जावं लागतंय? खरंच हेच पाहणं आता अवशेष ठरणार आहे। श्रीगोंदा श्रीगोंदा अहिल्यानगर।